लोकशाहीमध्ये ज्याला त्याला उभं राहायचा अधिकार आहे, तात्या उभे राहणे काही गैर नाही. पण त्यांच्याशी मी पुढल्या आठवड्यात चर्चा करेन, त्यांच्याशी बोलेन, त्यांचं मन कसं समाधानी होईल किंवा आपण एकत्र लढल्यानंतर काय आपण इतिहास घडू शकतो. वेगवेगळे लढलं तर काय आपल्याला त्याच्या सगळ्या येणाऱ्या काळामध्ये फॉर्म भरायच्या अगोदर मी त्यांच्याशी बोलेन. आज त्यांना ज्या पद्धतीने त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडून त्यांनी बाहेर पडलेले आहेत, अजून त्यांनी त्यांचं कुठं कशा पद्धतीनं कामकाज करायचं किंवा कुठल्या पक्षात जायचं त्यांनी ठरवलेलं नाही. आणि ते ठरवल्यानंतर त्यांच्याबरोबर मी साधक बाधक चर्चा करून एक मोठा भाऊ म्हणून त्यांना योग्य सल्ला दिल्याशिवाय राहणार नाही. एक शेवटचा प्रश्न, कोणत्याही पक्षात म्हटलं एखाद्या उमेदवाराला की नाराजगी असते, तुमच्या पक्षात आबाबाबू नाराज असल्याचं समोर येते, कारण त्यांनी आता प्रसारमाध्यमांसमोर नाराजगी व्यक्त केली आहे. तर काय आबांना सांगतात एक सिनियर सभासद म्हणून, ज्येष्ठ नेता म्हणून, त्यांना काय कशा प्रकारे तुम्ही त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करता? पुणेकरांना काय आव्हान? आबा काँग्रेस प्रेमी आहेत आणि आबांनी इच्छा व्यक्त करणं त्यांचं काही गैर नाहीये आणि त्यांची इच्छा व्यक्त करणं हे लोकशाहीमध्ये सगळ्यांना संविधानाने अधिकार दिलेत. पण आबा हे काँग्रेसचे आहेत आणि आबांनी गेली कित्येक वर्ष काँग्रेस पक्षाचं काम केलंय. काँग्रेस पक्षामध्ये आज त्यांना जरी उमेदवारी नाही दिली तर त्यांचं मानाचं स्थान ह्या पक्षामध्ये मोठं आहे. येणारा काळ आबा बागुलांसाठी असेल हे त्यांनाही माहिती आहे आणि भविष्यामध्ये आबा बागुल हे पुण्याचं एक मोठं काम करणारं केंद्र दिसेल आणि काँग्रेस पक्षाचा मोठा जनधाव असलेला हा नेता आहे. आणि आबा बागुल माझे सहकारी आहेत, माझ्यापेक्षा वयाने मोठे असले तरी ते आम्ही मित्रत्वाचं नातं आमचं कायम आहे. पुणेकरांना काय आवडतं? पुणेकरांचा उमेदवार रवी धंगेकर आहे आणि रवी धंगेकर हा पुणेकरांचा आहे, त्यामुळे पुणेकरांनी पुणेकरांनाच विजय केलं पाहिजे.